ठीक आहे. ठीक आहे. सेंटर इथं दिसते तुम्हाला बघायचं बाय डिफॉल्ट 0 0. तर इथे एक तुम्ही एक अजून प्रॉपर्टी यूज करू शकता. त्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्म ओरिजिन. तुम्हाला ज्या पोझिशनला ठेवायचं आहे तिथे ठेवू शकता. तिथे तुम्ही असे 30% स्पेस 30% असं. इथं टॉपला गेला बघा, टॉपला 30% आणि इथं 30%. त्याचा ओरिजिन इथं कुठे येऊ जाईल. नाही पाहिजे असेल आपल्याला राईट आणि टॉप. त्याच्यामध्ये तुम्ही बॉटम लेफ्ट करा किंवा टॉप लेफ्ट करा किंवा राईट लेफ्ट बॉटम ह्या दोन्ही कॉम्बिनेशनचा करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. कळलं का? हॅलो, आवाज येते ना माझा? हो सर येतोय. तर ह्याच्यामध्ये एवढी ही गोष्ट सांगायची तुम्हाला फक्त. त्यानंतर आपण रोटेट चेक केला नाही वाटतं एक्सवाय मध्ये. त्याच्यात काहीच कळणार नाही. हा असं तुमच्या साईडला तो वाय डायरेक्शन मध्ये आहे, तो मूव्ह होते, पण हे 2D मध्ये असल्याने आपल्याला कळत नाही. त्यावेळेस 3D मध्ये आपण चेक करू त्यावेळेस तुम्हाला कळून येईल. ओके. सिमिलर केस आहे एक्स. आता तुम्हाला वाटत असेल तो कॉम्प्रेस होत असेल, पण कॉम्प्रेस होत नाही. ऍक्च्युअली तो अपला हे होते, अप होते. तर मायनस टाकलं तर तो आतल्या साईडला जाईल. 2D मध्ये असल्यामुळे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होणार नाही. तर आपल्याला 3D मध्ये आहेत आपल्याला चेक करायच्या. 3D मध्ये काही जास्त नाही तेवढ्या. त्याच्यामध्ये ट्रायल अँड एररचे खूप सारे ऑप्शन असू शकतात. येतो नेक्स्ट आहे ट्रान्सलेट. हे कॉम्बिनेशन मध्ये चेक करावं लागतील आपल्याला. ह्याला तर स्केल आहे झेड मध्ये बघायचं आपल्याला, स्केल वाला पण. ह्याच्यामध्ये पण रोटेट एक्स वाय झेड. अँगल तुमची
नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये अजून एक हे झाले. आपल्याला 3Dच व्हिज्युअलायझेशन होण्यासाठी त्याची हेल्पर प्रॉपर्टी आहे, त्याचं नाव आहे पर्स्पेक्टिव्ह. यूज करावं लागते तुम्हाला. झेड अँगल नाही का? हॅलो, तर रोटेटचं झेड अँगल नाही का? आहे ना, तुम्ही तिन्ही टाकल्या इथं. हा ठीक आहे, शेड पण आहे. वरती टाकले होते ना इथं 3D मध्ये, त्याच्यात येऊन जाईल. काय म्हणून पर्स्पेक्टिव्ह ही हेल्पर येणारी आहे. That's it. त्यामध्ये आपल्याला याची कॉम्बिनेशन चेक करायचे. जास्त ह्याच्या प्रॉपर्टी कॉम्बिनेशन मध्ये उपयोगी येतात. आपण चेक करू म्हणता. हे मी त्याला गरज नाही, आपण एक व्ह्यू करू तयार. त्यामध्ये एक घेऊ टी बॉक्स. त्यामध्ये ते देऊ आपण 200. बॅकग्राउंड तर देऊ आणि आपल्याला तो सेंटरला आणायचा. तर त्यासाठी काय प्रॉपर्टी आपल्याला मार्जिन 0 ऑटो. त्यानंतर एक अजून क्लास आहे डी बॉक्स. पण आपण रिपीट आपण सिमिलर ठेवू. ओपन 200. त्यानंतर बॅकग्राउंड कलर त्याचा रेड. गरज नाही त्याची. 0 ऑटो. आपला हॅलो वर्ड आला. Yes. पण आहे. तर मला काय चेक करायचं? ते रोटेट. रोटेट वाला आपण चेक करू ना. Rotate. हाँ. हा सर. रोटेट वाला चेक करू आपण. मी जर इथे डायरेक्टली टाकलं विदाउट होरवरती, तर तसं काय चेक करू आपण? काय ट्रान्सफॉर्म रोटेट वाय मध्ये अँगल आपण देऊ तिथे 45.
काही दिसते का हो तुम्हाला? ते कम्प्रेस झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? हो सर. त्याला ओव्हर मध्ये द्यावं लागेल ना? बरोबर चेक करायचं आपल्याला. हा. चेक केली आधी कशी वर्क. आता बघू आपण काय होतं. हे काय वाटतंय हो तुम्हाला? कम्प्रेस झाला सर. हा, कम्प्रेस झाल्यासारखं वाटतं. Compress. कम्प्रेस होत नाही. ठीक आहे. तर त्याच्यासोबत एक आता तुम्हाला सांगितले हेल्पर आहे त्याच्यासोबत प्रॉपर्टी पर्स्पेक्टिव्ह. 3D ज्यावेळेस तुम्ही यूज करताल त्याच्या आधी तो इथे टाकायचा आणि त्याला काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला तो डिस्टन्स द्यावा लागेल. ते आता तुम्हाला एक्सपिरियन्स अनुसार कळून जाईल की किती आपल्याला इथे पिक्सल मध्ये द्यायचं आहे. हो सर. आपण इथे देऊ त्याला टेम्पररी 500. ते एकदम जाते. आपल्याला इथं ट्रान्झिशन प्रॉपर्टी काल आपण शिकली ना ती लावावं लागेल इथे. बरोबर आहे ना? हा सर. ऑल सेकंड पण 2 स्टँडर्ड टाइम काय 0.2 0.2 to 0.7. नाही 0.3. 0.3 to 3. 0.7. ठीक आहे. हा. आपल्याला इथं समजण्यासाठी मी टाइमिंग फंक्शन थोडासा जास्त ठेवला हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कळते का? कम्प्रेस नाही होत आता हे. हा सर. वन टाकू 180. आता आला लक्षात? हो सर. हो. हे 3D मध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याचं ओरिजिन पण हा काय कोणाला सर काही ते पर्स्पेक्टिव्हचा एक वेळेस यूज सांगाल सर. हे जर मी काढलं 3D हा. दिसेल का इथं? नाही दिसणार. नाही सर. हे एक प्रकारे 3D साठी यूज केलेला आहे. दिसतं ना? हा सर. इथे येऊन जाईल तो पण आता इथे जो यूज करतो ना आपण ते फक्त वर्ड चेंज होतं. पण तो होते वर्क ऍक्च्युअल मध्ये वर्क होते पण 3D मध्ये आपल्याला कळण्यासाठी आता इथे तुम्हाला कळून येईल ते पण इथे ती प्रॉपर्टी टाकावीच लागेल तुम्हाला. आता इथे जर वर्क पाहिले तर काही तुम्हाला कळणार आहे. आपण नेक्स्ट पुढे अजून चेक करू झेड मध्ये वगैरे इथे येऊन जाईल. ठीक आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आता कसं आहे समजा तुम्ही 2 वॉल मध्ये आहे आणि त्या 2 वॉल मध्ये काहीतरी एखादी वस्तू आहे तुमची आणि ती रोटेट मध्ये दाखवायची तुम्हाला. ते चिकटून जर असेल वॉल दोन्ही जवळजवळ एक 2 फुटाचं किंवा 1 फुटाचं जर डिस्टन्स असेल त्या दोन्ही वॉल मध्ये तर तुम्हाला ते वस्तू रोटेट करता येईल का 2 फुटाची 3 फुटाची 2 फुटाच्या वॉल मध्ये? नाही. तर त्यामुळे ॲटलिस्ट ती वॉल मध्ये डिस्टन्स 4 फूट तर पाहिजे. 1-2 फुटाची जर वस्तू आपल्याला रोटेट करायची म्हणून असं म्हणजे स्पेस क्रिएट हा करण्यासाठी. हा हा. तर त्यासाठी आपण ते पिक्सल दिलेलं त्याच्यासाठी दिलेले का ते 500 हा पिक्सल? पिक्सल राईट. पूजा आत्ताच चालू केली आम्ही काही सांगितलं नाही. तुमची काही टेन्शन नाही. एक आपण इथे एक बॉक्स क्रिएट केला त्यानंतर त्याच्यामध्ये एक चाइल्ड पॅरेंट चाइल्ड घेतलेत आपण इथे तो. तर तुमचा आवाज येत नाही सर. हॅलो. आता येतोय? आवाज कमी येतोय सर तुमचा. हा.
आता येते. हा हा सर आता येतोय. हा आता ठीक आहे. ओके. तर हे त्याच्यासाठी आहे, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे त्याच्या आत, त्यासाठी दिलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ते 3Dचं व्हिज्युअलायझेशन होईल तिथे लगेच. नेक्स्ट येऊन जाईल तुम्हाला तर त्यानंतर अजून एक आपल्याला प्रॉपर्टी चेक करायची आहे कोणती. आता एक आपण इथे ओरिजिन टाकून चेक करू. ट्रान्सफॉर्म ओरिजिन आपण 0 ने चेक करू. त्याचा ओरिजिन इथं कॉर्नरला गेला होता टॉपला. ओके, पेज ओपन झाल्यासारखं होतं. हा त्याचा ओरिजिन आपण आता इथे ठेवू. जी ॲज युजल आपण आता यूज केलं टॉप. राईट टॉप इथला वापरायला लागतो. तर हे ओरिजिनचा उपयोग करून असं करू शकतो. बनवायला गेलं तर खूप सारे कॉम्बिनेशन होऊ शकतात, खूप म्हणजे खूप. पण आपण जे काही लागणार आहेत तेवढेच चेक करू. त्यानंतर आहे आपल्याकडे ते एक्स. तर त्या ओरिजिनला जर आपण राईट आणि टॉप नाही दिलं तर मग ते लेफ्ट साइड घेईल का? नाही By ओरिजिन default. सेंटर 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 घेईल सेंटर. म्हणजे बाय डिफॉल्ट सेंटर घेईल का सर? हो राईट, हा सेंटर. असं. आता सेंटरच आहे ना, इथं मी दिले का ओरिजिनला काही? नाही. हे सेंटर घेतलं नाही का? sir. सेंटर आहे. हा एक्स ला आपण 19 ने टाकला. ठीक आहे, तर आपण त्याला टाकू 45 चेक करू. सेंटर त्याचं इथे दिसते, हो sir. हॉरिझॉन्टल सेंटर येते. मी जर इथं ओरिजिन त्याचा आहे जर हे करा तो टॉपला जाईल. ते 45 म्हणून आपल्याला दिसत नाही, ते आपला येतं पूर्ण. नेक्स्ट आहे आपली अजून ह्याच्यामध्ये चेक करू. दिसते आता ओळखू येते का इथं पर्स्पेक्टिव्ह काढल्यावर मी? हो. ते वाय मध्ये पण व्हायला नाही पाहिजे होतं, पण आय थिंक मशीन मध्ये कसं झालं असेल. आता एक्स मध्ये तो वर्क होत नाहीये बघा. आता ते कंप्रेस झाल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस मी ती प्रॉपर्टी टाकेल ची पर्स्पेक्टिव्ह, त्यावेळेस ते काय होतं, आलं का लक्षात येते ते कशामुळे टाकतोय आपण ते? हॅलो, आता कोणी तर म्हणलं होतं काय रे म्हणले ते, कोण म्हणले होते? रेस्पेक्टिव्ह कोण विचारलं होतं? तर मी विचारलं होतं. हो म्हणता. ओके, हा ते ह्याच्यासाठीच आहे. आय थिंक ते फर्स्टला आपल्या इथं मशीन माझी रिफ्रेश झाली नसेल नीट, इथे पण नाही वर्क व्हायला पाहिजे होतं. तो 180 मध्ये असल्यामुळे तो पूर्णच आता येऊन जाईल.
आता तो कम्प्रेस झाल्याचा पाहतो. जर हीच प्रॉपर्टी इथे टाकली ते 180 मध्ये होतं. 180 पूर्णच घेतोय ना तो, रोटेट पूर्ण 1 सायकल, त्याची आधी हाफ सायकल पूर्ण व्हायला चालली. आता पूर्ण नेक्स्ट आहे याच्यामध्ये झेड मध्ये चेक करू आपण. रोटेट झेड. झेड म्हणजे काय होतो, आपला येईल थोडासा. तो कळणारच नाही, कारण तो त्याचा टॉप ऍक्सिस आहे. येते का लक्षात? टॉप Yes. ऍक्सिस, हा टॉप ऍक्सिस लक्षात येते ना. हा व्हर्टिकल मी कर्सर फिरवतोय, हा झाला वाय, हा हॉरिझॉन्टल झाला एक्स, आणि त्याच्यावरती इथे जे असणार आहे सर एक पॉइंट आता इथं दाखवता येणार नाही, तो असेल तुमचा झेड. हा इथे दिसते का ग्राफ? हा तुमचा व्हर्टिकल, हा झेड आहे. हा इथे झेड, हा तुमचा वाय, आणि हा कोणता दिलाय त्यांनी, वाय दिलाय, हा तुमचा एक्स दिलाय तिला, आणि इकडं हा वाय दिला, आणि हा टॉपला तिने झेड दिला इथे. ठीक आहे, इथे दिसायला ना तुम्हाला इमेज. Yes. तर हे याचा हेच कन्सेप्ट यूज केली, काही नाही, सिंपल. हे झेड डायरेक्शनला आहे, त्यामुळे आपल्याला कळत. कोणी काही विचारते का? हॅलो. हा सर, ते राईट साइडला जे आता तुम्ही इमेज काढत होता, हॅलो. झेड, त्यानंतर आहे झेड मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना, आला ना लक्षात ते? अरे बोलत जा. Yes, sir. त्यानंतर आपल्याकडे आता आपण एक कॉम्बिनेशन चेक करू. रोटेट आणि ट्रान्सलेट मध्ये. ट्रान्सलेट आपण शिकली ना, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. ट्रान्सलेट हे तुम्ही पिक्सल मध्ये यूज केली बघा, पर्सेंटेज किंवा पिक्सल मध्ये. आठवते कालच शिकली आपण ते वरती. आला का लक्षात? तर पण ते एक 110 वगैरे चेक करू. ते आपण एक ट्रान्सलेट वाले यूज करू. ट्रान्सलेट आपण झेड यूज करू इथे. तर त्याला आपण काहीतरी डिस्टन्स देऊ. चेक करू आपण का असेल, कारण ह्याच्यामध्ये आपण दोन प्रॉपर्टी यूज करतोय इथे. लक्षात घ्या, रोटेट आणि ट्रान्सलेट झेड यूज करतोय, आणि त्याच्यासोबत तिची हेल्पर प्रॉपर्टी. ओके, आता येतोय लक्षात? Yes, sir. बस. तो रोटेट पण झाला, आणि झेड मध्ये मी त्याला कितीने आणलो वरती? 300 ने आणलो, 300 पिक्सेलने वरती आणलो, म्हणजे तो थोडा आपल्याला ह्यूज दिसतोय बॉक्स आपला जो काही व्ह्यू आहे रेड कलरचा. सॉरी, 250 पिक्सल नंतर. त्यानंतर त्यामध्येच अजून एखादी कॉम्बिनेशन चेक करू आपण. रोटेट वाय घेऊ, चेक करू.
आणि हे राहू दे 200 पण आहे ते. खूपच तो तिकडे गेला. वाय म्हणजे तो 200 खूप जास्त चालले. 100 ते ट्रायल आणि एररच्या बेसिसवर करायच्या गोष्टी. तर ते ट्रान्सलेट आपण वाय घेतलं. हा रोटेट वाय घेतला. रोटेट वायला रोटेट केला मी. वाय वाय ऍक्सिस मध्ये मी रोटेट केला आणि त्याला ट्रान्सलेट झेड आणला. कितीने उचलला मी तो 100. झेड ऍक्सिस. 100 ने. हा हो. आलं का लक्षात? रोटेट केला मी वाय ऍक्सिस वर हा. आणि आणि सर आपण रोटेट आणि ट्रान्सलेट जर आपण वायनेच केलं तर दोन्ही वायनेच का? हा. हा ठीक आहे की हे ट्रायल आणि एरर करू शकतो आपण. आता चेक करू आपण इथे काय होतं. हे असं कारण वाय ऍक्सिस तुमचा व्हर्टिकल आहे ना असा. हा. झेड असा येईल म्हणून मी ते सॉरी एक्स असा येईल म्हणून मी ते झेड मध्ये घेतलं होतं. असं. आणि हे तुम्ही आता तुम्हाला सांगणारच आहे सर्व क्लास मध्ये. एक्स आपण अच्छा, एक्स आतमध्ये गेला. आपण इथे झेडच राहतो कारण 3D बघतोय आपण आणि झेड सोबतच घेतलं. त्यानंतर अजून एक कॉम्बिनेशन घेऊ शकतो आपण. रोटेट वाय होती. ट्रान्सलेट 3D go. 3D सांगितलं होतं आता लिहिला होता बघा 3D तिथे. तर इथं तुम्ही एक्स वाय झेड जे काही तुम्हाला द्यायचे त्यात देऊन टाकू. पिक्सल इथं कॉमा पाहिजे 70 देऊ आपण आणि चेक करू आपण काय होईल. तो आपला वाय जास्त झाला. झिरो चेक करू. थोडंसं जास्त झिरो दिला तर तो त्यांचा काय फरक पडणारच. त्यानंतर आहे स्केल चेक करू आपण आता. चालेल तर आपण त्याची स्केल स्केल झेड स्केल कशी होती हो? काल सांगितलेलं ते स्केल कसं यूज केला आपण आठवते? त्याला दुप्पट वगैरे करण्यासाठी. हा 2 आणि 3 नंबर हा मध्ये टाकलं होतं सर. तर याला आपण रोटेट पण इथे टाकू एक सोबत. रोटेट सोबत करू आपण त्याला एक्स वर चेक करू आपण रोटेट. त्याला इथे काय चेक करू. आपण 5 4 वगैरे टाकू. तो त्याच्या 4 पट वाढला आणि कोणत्या ह्याच्यामध्ये वाढला होतो? झेड मध्ये वाढलाय. हा पण त्याला रोटेट कुठे केलाय आपण?
एक्स एक ऍक्सिस ऍक्सिस मध्ये केला. त्यामुळे तो असा होतो. ओके, हम्म. आता आपण एक्स एक्स चा दोन्ही चेक करून बघू काय होईल. एक्स चेक करू आपण काय होईल. आला का? Yes. तो 4 पट मी एक्स ऍक्सिस मध्ये त्याला इन्क्रीज केला आणि रोटेट पण एक्स ऍक्सिस मध्येच केला मी. सिमिलर थिंग इन वाय. ओके, आपण आता त्याला तुम्ही वायचं चेक करा. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे खूप सारे करायला. आणि इथे 1 टाकून चेक करू काही होईल का? 1 नाही तेच, कारण मी स्केल काय ठेवलाय 1, म्हणजे ऍज इट इज जेवढा आहे तेवढाच. ओके, नेक्स्ट आहे आणि खूप सारे झाले याच्यामध्ये. एक वायचा चेक करू लास्ट राहिला तो पण रोटेट अगदी तेवढाच. ट्रान्सलेट झाला, रोटेट झाला, स्केल झाला, सेपरेट रोटेट पण झाला आपला. ओके, काहीच फरक नाही. वाय मध्ये दिले ना स्केल 1 ठेवली आहे ना सर, स्केल वाढवावं लागेल. स्केल वाय दिली सर. वायची स्केल रोटेड वाय. नाही नाही, रोटेट ठेवली आपण, स्केल दिली नाही वायची. तो इन्क्रीज होतोय पण रोटेट झाल्यानं तो आतल्या साईडला गेला, त्यामुळे आपल्याला तो कळत नाही. तो इन्क्रीजच झालेला आहे, इन्क्रीज होऊन तो आतल्या साईडला गेला. हा व्हायचा आहे काय. त्यानंतर आहे आपण एक 3D स्केल लास्ट चेक करू. आपण एक्स वाय उन्हीच रेक करू. हा एक्स ऍक्सिस राहू दे. इथं तुम्ही वाय पण टाकून चेक करू शकता आणि झेड पण. ते कॉम्बिनेशन तुम्हाला होमवर्कसाठी. भरपूर आपण कॉम्बिनेशन चेक केले जवळपास. सर ते स्केल मध्ये ते 2 घेतलं ना, ते एक्स वाय झेड घेतलं का? हा, स्केल आपण तिन्ही स्केल वाढवले. आपण एक्स वाय झेडच्या तिन्ही स्केल वाढवले आपण. ट्रान्सलेट 3D केलं, ट्रान्सलेट झेड पण चेक केला आपण, रोटेट चेक केला आणि त्याची पर्स्पेक्टिव्ह पण केली चेक. ओके, हे एवढ्याच प्रॉपर्टी आहे 3D मध्ये. आता इथे तुम्ही कॉम्बिनेशन चेक करून घ्या. मी इथे एक्स एक्स ठेवले, तुम्ही इथे वाय झेड पण ऍड करा आणि इथे पण चेक करा. तुम्ही रोटेट आणि ट्रान्सलेटचं ऍड करून ते पण चेक करा. ओके, हॅलो. Yes, sir. ओके Yes, सर. sir. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन चेक करत गेले ना, तुम्हाला ऑटोमॅटिक ते कळून जाईल. आणि इथे ट्रान्झिशन टायमिंग फंक्शन टाकून द्या ठेवलं, म्हणजे ते व्यवस्थित कळून जाईल. त्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस जर हाफ किंवा फुल मध्ये जर त्याला रोटेट केला तर ही प्रॉपर्टी तुम्हाला कळून येणार नाही पर्स्पेक्टिव्ह वाली. किंवा त्याला तुम्ही 60, 70, 45 पर्यंत दिली ना, तर ते तुम्हाला कळणार नाही ही प्रॉपर्टी दिली वर्क होते का नाही 3D. ओके, तर आपला इथे झाले. आता याला आपण ज्यावेळेस आपले लेआउट चालू होईल ना, त्यावेळेस आपण त्याला चेक करू. ओके, तसा एक एक्झाम्पल घेऊ आपण आताच लगे. उपयोग कसा करतो. मी काय करतो, अजून एक पॅरेंट चाइल्ड घेतो.
तर त्यामध्ये एखादी टेक्स्ट टाकू आपण काहीतरी. ते आधी त्याच्यात बी आपल्याला घ्यावं लागेल. समथिंग नावाचं समथिंग. टेम्पररी BR देतो, तुम्ही असं करू नका. CSS लिहावं लागेल. झाला. ठीक आहे, याला आपण काय करू. बॉक्स 1 आहे आपल्याकडे, त्याला काहीतरी विड्थ देऊ आपण. आपण त्याला 500 पिक्सेल हाईट देऊ त्याला आपण. बॉर्डर पिक्सल सॉलिड. तो बॉक्स मला सेंटरला आणायचा, तर काय यूज करावं लागेल. प्रॉपर्टी हा मला सेंटरला आणायचा, तर काय यूज करायचं. मार्जिन. मार्जिन 0. आला आपल्या VR कोण आहे. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना माझा. सर VR कोण आहे. सर मी वैभव. वैभव काय म्हणत सर. नाही मेंबर आला वाटतं कोणता. नाही सर मीच आहे. नेक्स्ट आहे आपणाला. तुम्ही कुठं कधी एखाद्या वेबसाईटवर ऑब्झर्व केला असेल किंवा कुठे बॅनरवरती ऑब्झर्व केला असेल बघा. इथं त्याची ऑफर लिहिलेले असतात बघा, त्या ऑफर्स अशी ती त्यांची स्ट्रीप असते इनक्लाइंट केलेली. तर हम्म. हो सर. फोटोशॉप मध्ये वगैरे करतात ते लोक. तर तशाच प्रकारे हा, आपल्याला समजलं. हा हा त्या टॉपला जाते ना सर थोडं. हा, तर आपण आता ती इथं कसं आणायची ती स्ट्रीप आपण चेक करू. आपण कशाचा उपयोग करू. ट्रान्सलेट प्रॉपर्टी आपण यूज केले, रोटेट वगैरे त्यांचा उपयोग करून आपण चेक करू कशी आणायची. तर आता माझ्याकडे इथे आहे एक समथिंग नावाचा क्लास. तिथे मी त्याला विड्थ देतो आधी. त्याला 100 ते 150. त्याला बॅकग्राऊंड कलर पण देऊ आपण. आणि पॅडिंग पण द्यावं लागेल आपल्याला. त्याला त्याला आधी कलर टाकू आपण. त्याला आतला कलर व्हाईट करू त्याचा. आला इथे. त्याला पॅडिंग पण टाकू आपण. चारी साईडने टाकून देऊ आपण 3 पिक्सेल. आणि मला तो टेक्स्ट सेंटरला आणायचा आहे. 1 मिनिट, ज्याला विचारलं त्यांनी उत्तर द्या. हा मला टेक्स्ट इथं कॉर्नर होत, तर मला हा टेक्स्ट काय पाहिजे इथं सेंटरला पाहिजे. तर नितीश कसं घ्यावं लागेल. पौर्णिमा नितीश एक्स्ट्रा लाईन सेंटर. एक्सलाइन सेंटर.
आला तो सेंटर. आता मला हा रोटेट करायचा आहे, इथे आणायचा आहे. तर काय काय लॉजिक असेल माझं इथे आता? ओके सर. ऍब्सोल्यूट आणि पोझिशन पोझिशन द्यावं लावायचं. हा सर पोझिशन. पोझिशननेच आणावं लागेल मला, ते पर्यायच नाही ना मला ते. हो पोझिशन हो सर. तर मला त्याच्या पॅरेंटला काय द्यावं लागेल? पोझिशन रिलेटिव्ह. रिलेटिव्ह खाली ऍब्सोल्यूट. Absolute. Absolute. आणि मला अपसिलेट दिला तर राईटला घेऊन जायचं मला त्याला. Right. Absolute x राईट काय 0 हो राईट राईट 0 पिक्स. आला राईटला. ठीक आहे, इथपर्यंत तर आलो आपण. ओके सर. हा सर. तर नेक्स्ट आहे आपल्याला काय करायचंय? थोडस आपल्याला Rotate. रोटेट करायचं. ठीक आहे, पौर्णिमा कसं करावं लागेल रोटेट? आत्ताच झाली आपला प्रॉपर्टी. त्याला 45 डिग्रीने ऍक्सिस. बरोबर आहे, येते बरोबर आहे. ट्रान्सफॉर्म झाला होते. ट्रान्सफॉर्म करावं लागेल पण ऍक्सिस त्याचा ट्रान्सफॉर्म करावं लागेल, बरोबर आहे. रोटेट हा एक्स Red ने axis. Along Z axis. वाय Z ऍक्सिस ला द्यावं लागेल. एक्स बरोबर आहे. एक मला इथे कोणतरी एक जण सांगा पूर्ण प्रॉपर्टी कशी सांगायची. ठीक आहे, पौर्णिमा आणि पूजा तुम्ही दोघांपैकी सांगा बरं. कोणती पूजा सर? एकच दिसते आज पूजा. ठीक आहे, दोघांपैकी. हा ट्रान्सफॉर्म. आता ह्याला रोटेट आता कोणत्या ऍक्सिस ने करायचं म्हणजे आता एक्स ने रोटेट करू आपण डायरेक्ट, त्याला एक्स वगैरे काय लावायची गरज नाही, त्याला रोटेट करू आपण डायरेक्ट. रोटेट 45 डिग्री. Right. 45 डिग्री. येस 45 च्या ऐवजी आपण किती डिग्री घेऊ शकतो ना आपल्याला हा जेवढं हा पाहिजे तेवढं. पण आपल्याला ते 45 मध्येच पाहिजे होतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी काय मला इथे वापरावं लागेल आता? रोटेट झाला. हा आता मला तो थोडा खालती आणायचा आणि थोडस वाय आणि एक्स डायरेक्शन मध्ये मला त्याला मूव्ह करायचं थोडस. आपले एक्स मध्ये चेक करू आपण. एक्स मध्ये त्याला 10 पिक्सलने बघू आपण चेक करून. थोडासा सर्कल आहे आणि मला वाय मध्ये पण सरकायचं. वाय मध्ये थोडं जास्त घ्यावं लागेल. चेक करू वाय मध्ये पण 10 असतो आणि आपण तिथे जाऊन चेक करू कोणता प्रॉपर्टी आपल्याला कुठे द्यायची. ठीक आहे, त्याला इन्स्पेक्ट करू आपण. तुम्हाला काही क्वेश्चन आहे का? असं ते ऍट ए टाइम दोन्ही प्रॉपर्टी एकाच वेळेस युज करू शकतो ना आपण एक्स वाय घेण्यापेक्षा. ते तुम्हाला सांगणारच आहे, तुम्ही दोन्हीचा उपयोग करून करायचा. तो होमवर्क तुम्हाला असं समजणार, मी सेपरेट सांगितलं. ओके ओके सर. तर आपण ह्या इथे इन्क्रीज करू. ठीक आहे, हा 40 पर्यंत थोडा व्यवस्थित बसतो. आणि आता मला वाय थोडासा मग मायनस मध्ये घेऊन जावं लागेल, प्लस मायनस मध्येच घेऊन जावं लागेल. मायनस मध्ये करू हा थोडासा इथे लागेल. येतोय आपण त्याला विड्थ 150 देऊ, त्यामुळे ते होते तसं. 43 आणि 15 1
AM हो हा मायनस -15. -15. की आता हा आला पण हा मला बाहेर दिसतोय. तर आता बघू कोण आहे एकदम थोडस क्विक मध्ये आन्सर देणार. कुणी सांगा की मला तो कसा रिमूव्ह करतो. मला हा आतमध्ये टाकलायचा. स्टडी आहे चांगला चेक करतो. कोणी सांगा मला तो कसा आत घेऊन सर हा. पर्स्पेक्टिव्ह हा आहे त्याच्या पॅरेंटच्या क्लासच्या बाहेर त्या बॉर्डरच्या बाहेर चाललाय माझा तो. सर झेड झेड इंडेक्स वगैरे नाही ना. त्याच्यानं त्याला बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊन मग ते ऍडजस्टेबल झाले. तर तुम्हाला झाली नसेल ते प्रॉपर्टी सांगून टाकतो. त्याच्या पॅरेंटला तर त्या पॅरेंट ओव्हरफ्लो मधून एका हा राईट 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 कोण सांगतोय तर कोमल कोण आहे कोमल ओव्हरफ्लो कुठं टाकावं लागेल मला तर त्याचं ती जी पॅरेंटला हा ओव्हरफ्लो हिडन त्याच्या पॅरेंटला टाकायचं. म्हणजे जे काही एक्स्ट्रा कंटेंट आहे तो हिडन झाला. तुम्हाला फ्लोट लेफ्ट शिकवताना झाला असेल ओव्हरफ्लो शिकवला असेल हो सर सांगितलं ना झाले. हा झाला आपला हो. म्हणूनच म्हणलं हो, स्टडी सर. कुणाचा चांगला चेक करायचा होता मला. एक कॉमन तर आय थिंक आपल्या हे सर्व प्रॉपर्टी झालेले आहेत मधल्या. त्याचे कॉम्बिनेशन तुम्ही एक जवळपास मला एक 10-15 तर बनवा. 10 तर कॉम्बिनेशन चेक करून घ्या इथले. हा तुम्हाला टास्क आहे आणि असाच एक तुम्ही लेफ्ट बॉटम राईट बॉटमला एक स्ट्रिप ऍड करा तुम्ही आणि हे ट्रान्सलेट XY दोन्ही एकातच यूज करा. हा टास्क तुम्हाला ठीक आहे. 2 टास्क आहेत हा आणि इथला एक तो पाठवाच तुम्ही. ओके हा सर पण फॉर्म घेतला असता पण टाइम तर 2-3 मिनिट राहिले. काय म्हणलं सर तुमचा आवाज नाही आला. कोणाला आलं नाही ऐकू सर मला येत नाही. इथे जे आपण 3D शिकले आहे कमीत कमी 10 तर त्याचे तुम्ही कॉम्बिनेशन बनवा इथले सोडून हे जे मी सांगितलं ते सोडून. ओके ओके आणि आता मी समथिंग वाला स्ट्रिप कशी ऍड केली ती टॉप राईट टॉपला तशीच तुम्ही लेफ्ट टॉप बॉटम लेफ्ट बॉटम आणि राईट बॉटम असे Okay. तिन्ही पण ऍड करा आणि हे ट्रान्सलेट वाली आहे ती एकातच यूज करा XY वाली तशी यूज करून चेक करा. हो. ओके सर तुमचा क्लास किती वाजता आहे 9 वाजता. जेव्हा 9 9 वाजता वाजता सर. आहे. 7 मिनिटात ते फॉर्म होणार नाही. सर उद्या घेऊ. उद्या घ्या सर. ठीक आहे आपण स्टॉप करू.